केक बनवायच्या अगोदर सर्व फॉलो टिप्स तुम्ही या करू शकतात आणि या जर टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुमचा केक नक्कीच चांगला बनेल आणि तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज नाही। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिपिंग क्रीम चांगल्या पद्धतीने व्हिप करणे, त्यासाठी कोणती मशीन वापरायची आणि केकला आयसिंग कशी करायची, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिपिंग क्रीम परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला सर्वात चांगली मशीन वापरणं गरजेचं आहे। मी वापरते सेलो ही मशीन 300 वॅटची। जर तुम्ही घरीच केक खायला बनवत असाल तर तुम्ही 300 वॅटपेक्षा कमीची मशीनसुद्धा घेऊ शकता, 150 वॅट, 200 वॅट, 250 वॅट। पण जर तुम्ही बेकरीसारखा केक बनवत असाल आणि तुम्हाला जर होममेड ऑर्डर्स येत असतील तर तुम्ही 300 वॅटचीच मशीन घेणं गरजेचं आहे, यामुळे क्रीम चांगली व्हिप होते। दुसरी टिप आहे, जेव्हा पण आपण क्रीम व्हिप करतो तेव्हा आपण फ्रीजरमधून क्रीम बाहेर काढून घ्यायची आणि त्याचा सर्व बर्फ जमा झालेला वितळू द्यायचा। यानंतरच ती क्रीम आपण व्हिपिंग करण्यासाठी घ्यायची। एका बाउलमध्ये क्रीम काढायची, ती पूर्ण लिक्विड झालेली पाहिजे आणि त्यानंतर एक वरती व्हिपिंग मशीनचं बटन फिरवायचं। यानंतर 2 घ्यायचं, तिथे 2-3 मिनिट ठेवायचं आणि यानंतर 3, 4, 5 असं घेऊन जायचं आणि आपण क्रीम व्हिप करून घ्यायची। या मशीनला एक टर्बो बटन देखील आहे, ती फास्ट क्रीम व्हिप करतं। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली क्रीम व्हिप झालेली पाहिजे। ही क्रीम बाउलला चिपकली पाहिजे आणि ती खाली बाउल उलटा गेला तरी खाली पडायला नको आहे। जर अशी क्रीम परफेक्ट झाली तर समजायचं आपली व्हिप्ड क्रीम एकदम परफेक्ट झाली आहे आणि आता आपण ती केकला आयसिंग लावण्यासाठी रेडी केलेली आहे। क्रीम व्हिप करून झाल्यानंतर जे पण आपली उरलेली क्रीम आहे ती आपण फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायची आणि एक लक्षात ठेवायचं, ते जे पॅकेट असतं त्याला आपण ओपन नाही ठेवायचं, ते पूर्ण पॅक करूनच फ्रीजमध्ये आपण स्टोअर करायला ठेवायचं। एक स्टॅपलरच्या पिनने ते क्लोज करायचं आणि मग फ्रीजरमध्ये त्याला ठेवून द्यायचं। आणि नेक्स्ट आपण जेव्हा पण केक बनवतो तेव्हा ती क्रीम आणखी आपण काढून बाहेर लिक्विड होऊ द्यायची आणि नंतर व्हिप करायला घ्यायची। क्रीम खूप जास्त फेटल्यास ती फाटूसुद्धा शकते आणि ती कोरडी पडते, यामुळे क्रीम आपल्याला एकदम प्रमाणानुसारच व्हिप करायचे आहे। केक आयसिंग करताना सहसा फिनिशिंग नीट येत नाही, क्रीम वितळते, तर यासाठी तुम्हाला काय करायचं ते सांगते। केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कधीही आयसिंग करायची नाही। गरम केकवर जर तुम्ही क्रीम लावली तर ती क्रीम वितळते आणि केकचे तुकडेसुद्धा पडू शकतात आणि जे क्रम्स असतात ते क्रीममध्ये मिक्स होऊ शकतात। यानंतरची टिप्स आहे क्रम कोट व्यवस्थित करणे। केकवर थेट जाड थर जर तुम्ही लावला आधी क्रीमचा, एक अतिशय पातळ थर लावून घ्यायचा आणि 30 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवायचा। क्रीम केकला लावल्यानंतर जेव्हा पण आपण केक फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे बारीक कण जे क्रम्स फिनिशिंगमध्ये येत असतात ते येत नाहीत। टिप्स नंबर 4, चुकीच्या साधनांचा वापर। साध्या चाकूने जर तुम्ही फिनिशिंग केली तर ते खूप कठीण जातं, यासाठी पॅलेट नाईफ ही किंवा अँगल स्पॅच्युला वापरा। म्हणजे पॅलेटने काय होतं की तुमची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते। केक फिरवण्यासाठी टर्न टेबलसुद्धा महत्त्वाचा आहे। टर्न टेबल आपल्याला चांगल्या क्वालिटीचाच वापरायचा पाहिजे, कारण जर तुम्ही हलक्या क्वालिटीचा टर्न टेबल वापरला तर त्याच्यावरती 1 kg किंवा 2 kg केकचं बॅलन्स होत नाही। त्यामुळे टर्न टेबल जेव्हा पण आपण घेतो तेव्हा चांगलीच क्वालिटी बघून घ्या, जेणेकरून तुम्ही कितीही मोठा केक बनवला तर तो बॅलन्स करू शकेल। टिप्स नंबर 5, शुगर सिरप। जेव्हा पण आपण केक बनवतो तेव्हा शुगर सिरप वापरणं हे गरजेचं आहे। फक्त पाणी वापरायचं नाही, पाणी घ्यायचं। जर तुम्ही चॉकलेट केक बनवत असाल तर चॉकलेट इसेन्स त्यामध्ये वापरू शकता आणि साखर ॲड करायची आणि पाणी घालून त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ते शुगर सिरप आपलं रेडी आहे। जर तुम्ही पायनॅपल किंवा बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी केक बनवत असाल तर पाण्यामध्ये साखर घालायची आणि ते इसेन्स त्यामध्ये वापरून शुगर सिरप रेडी करायचं। आणि हो, जेव्हा पण आपण शुगर सिरप बनवतो तेव्हा जर कोणाला गोड केक आवडत नसेल तर साखरेचं प्रमाण हे कमीच ठेवायचं, कारण आपली जी क्रीम असते व्हिपिंग क्रीम ती ऑलरेडी गोड असते, त्यामुळे साखर ही कमी वापरायची। टिप्स नंबर 6, जेव्हा पण आपण केकला आयसिंग करतो तेव्हा आपली जी पॅलेट नाईफ असते ती एकाच दिशेने फिरवायची, म्हणजे आपली क्रीम चांगल्या पद्धतीने एकाच लेवलने लागते। आणि जे एक्स्ट्राची क्रीम असते ती आपण साईडला दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवायची, त्यामध्ये जे क्रम्स असतात ते पूर्ण क्रीममध्ये मिक्स करायचे नाही आणि वरतीसुद्धा पॅलेट हळूवारपणे आपण फिरवून घ्यायची। यानंतरची टिप्स नंबर 7,
स्वच्छता आपण केक बनवताना वापरला पाहिजे. स्पॅच्युला किंवा स्क्रॅपर वेळोवेळी स्वच्छ केला पाहिजे. स्वच्छ न केल्यास फिनिशिंगमध्ये अडथळा येतो. प्रत्येक वेळी जास्तीची क्रीम बाउलमध्ये काढून मगच पुन्हा स्मूथनिंग करायला आपण चालू करायची. जी पण आपली एक्स्ट्राची क्रीम येते ती आपण साईडला काढून घ्यायची. यामुळे केकची फिनिशिंग एकदम स्मूथ आणि चांगल्या पद्धतीने होते. टिप्स नंबर 8. जेव्हा पण आपण चॉकलेट केक बनवतो तेव्हा तुम्ही जे साईडला ड्रिपिंग करता त्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर करायचा. जर चमच्याचा वापर येत नसेल तर एक पायपिंग बॅगमध्ये घेऊन त्याच्याने सुद्धा तुम्ही ड्रिपिंग करू शकता आणि ड्रिपिंग बनवण्यासाठी तुम्ही चॉकलेट गनाशचा वापर करायचा. टिप्स नंबर 9. जेव्हा पण तुम्ही केकचा बिझनेस सुरू कराल तेव्हा तुम्ही वेट करण्यासाठी एक वेट मशीन घ्यायची जी ऑनलाईन अवेलेबल भेटते. आणि जेव्हा पण तुम्ही 1 kgचा 2 kgचा हाफ kgचा केक बनवणार त्या अगोदर प्रीमिक्स आणि व्हिपिंग क्रीम ही मोजूनच घ्यायची मेजरमेंटनुसार. जर तुम्ही कमी जास्त घेतलं तर केकचं बॅलन्ससुद्धा कमी जास्त होतं. टिप्स नंबर 10. जेव्हा पण तुम्ही आयसिंग करण्यासाठी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरता तेव्हा एक लक्षात ठेवायचं, पायपिंग बॅगमध्ये जास्त क्रीम भरायची नाही. जेवढी आपली पायपिंग बॅग ती क्रीम घेऊ शकेल तेवढीच क्रीम त्यामध्ये ॲड करायची. यामध्ये काय होतं, जर तुम्ही जास्त क्रीम भरली तर आपण जे हातामध्ये पायपिंग बॅग पकडतो ते हाताच्या उष्णतेने क्रीम वितळू शकते आणि बॅग अर्धीच भरा. त्यामुळे आपलं प्रेशरही व्यवस्थित देता येईल आणि डिझाईनही व्यवस्थित करता येईल आणि क्रीम पातळ होणार नाही. तर आय होप तुम्हाला ह्या सर्व टिप्स समजल्या असतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.